राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी समोर येते। अमित शहांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा रद्द झालेला आहे। महाराष्ट्रातल्या अमित शहांच्या सर्व सभा आता रद्द करण्यात आल्यात। आज विदर्भात 4 सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अचानक अमित शहा नागपूरवरून दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येते। तर अमित शहा यांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा रद्द झालाय। प्रतिनिधी संजय तिवारी आपल्याला अधिकची माहिती देतील। संजय, शहांचा अचानक दौरा रद्द झालेला आहे, नेमकं काय कारण? अगदी बरोबर ऋतिजा, जसे आपण सांगितलं तर ही यावेळची सर्वात मोठी बातमी आहे। महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातली सर्वात मोठी बातमी अशी आहे की अमित शहा जे काल सायंकाळी नागपूरला पोहोचले होते, हॉटेल रेडिसन थांबले होते। आज त्यांच्या 4 सभा होणार होत्या। गडचिरोली, वर्धा, काटोल आणि सावनेर या 4 सभा होणार होत्या। त्या सभामध्ये आता ते संबोधित करणार नाहीयेत, सभेत जाणार नाहीयेत, कारण सकाळी त्यांना तातडीनं दिल्लीला रवाना व्हावं लागलेलं आहे। ते दिल्लीला रवाना झालेले आहेत ऍक्च्युली। कारण काय झालेलं आहे हे अजून कळालेलं नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्या सभांमध्ये आता ते उपस्थित राहणार नाहीयेत आणि त्यांनी स्वतः निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सूत्र आपल्याला सांगतात की स्मृती इराणी आता त्यांच्या जागी त्या 4 सभांना संबोधित करणार आहेत। या 4 सभांमध्ये अमित शहा यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जात होती, कारण आपल्याला माहिती आहे गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील 2 सभा, विशेषतः काटोल जो अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे आणि सावनेर जो सुनील केदार यांचा मतदारसंघ आहे, पण ते दोघेही निवडणूक लढवत नाहीयेत, रिंगणात नाही आहेत। अनिल देशमुखांचा मुलगा सलील तर सुनील केदारांची पत्नी अनुजा हे रिंगणात आहेत। या 4ही मतदारसंघामध्ये अत्यंत महत्त्वाचं त्यांचं येणं होतं आणि ते न येण्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या त्या मतदारसंघातील काही जागांवरती प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या घडीची सर्वात मोठी बातमी NDTV मराठी ब्रेक करते ऋतुजा। कसं आता आपण सांगितलं की अमित शहा दिल्लीला रवाना झालेले आहेत, त्यांचा महाराष्ट्राचा दौरा रद्द झालेला आहे। 4 सभांना ते संबोधित करणार होते, पण आता ते करणार नाहीयेत। निश्चित संजय, आणि प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला असताना अवघे काही तास हे उरलेले असतानाच अमित शहांच्या 4 महत्त्वाच्या सभा रद्द होतात, याकडे आता आश्चर्याने बघितलं जातंय। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।